महाराज, समधी फाशी उलटी पडायला लागली ती बघा. तो दिलेर खान वरवर जरी दाखवत नसला तर आतनं लय चिडलेला आहे. पण त्याचा कावा हा शंभूराजांना समजण्यासारखाच आहे. त्याच्या दोस्तीच्या कांगाव्या मोहर त्याचा कावा युवराजांच्या लक्षात येईल का नाही माहिती नाही. आणि बहादूर खान? बहादूर खान त्यानं तर लय हाय खाल्ली आहे. आणि तिथं असलेले मराठी सरदार बी लय खुश झाले की कोणीतरी बहादूर गडात घुसून बहादूर खानाचीच पगडी उडवली म्हणून. पण काय की औरंगजेब लय लाले लाल झालाय. आपल्या दूध भावावर शंभूराजे तलवार उगारतो हे ऐकून तो लय चिडलाय महाराज. तो चिडणारच. त्यानं तातडीनं बहादूर गडाकडे खलिता पाठवलाय. मजकूर माहिती नाही महाराज. काय मजकूर असेल? काय हुकूम करेल औरंगजेब? मी आपली माणसं पेरलेत तिथं, पण त्या खलित्यातला मजकूर अजून काय फुटला नाही. महाराज, सोनबाई, शत्रूच्या मनात काय चाललंय याचाही अंदाज एक वेळ बांधता येईल, पण सैतानाच्या डोक्यात काय शिस्त आहे याचा अंदाज बांधणं मात्र महाकठीण. अर्थ युवराजांना धोका निर्माण होणार? बहिरजी, शंभूराजांना एक गुप्त खलिता पाठवावा. जी. तो बहादूर खान मूर्ख आहे. त्याला आम्ही अगोदरच बेडगावचा शहाणा बनवलाय. शंभूराजांना खरा धोका आहे तो दिलेर खानापासून. त्यानं म्हणावं सावध असा. जी महाराज. काय ग, दुधाची कावड नाही आली का अजून? बर, आली की त्या चरव्या घे आणि चुलीवर ठेव. दादासाहेब तालमीला जातात, त्यांना दूध लागतं म्हणून संध्याकाळचा रतीब लावलाय. ही काय आली की दुधाची कावड? दूध घ्या बाईसाहेब. पंढरी कुठे? पंढरी? हो, आमचा नेहमीचा माणूस. तुम्ही भाऊ आहात का त्यांचे? पंढरीची तब्येत ठीक नाही का? नाही, मी त्यांचा भाऊ नाही. तुम्हाला पंढरीने पाठवलंय का? नाही. मग कसे आलात? आमच्या इथून निरोप आला होता का तुम्हाला? की आमच्या दादासाहेबांनी सांगितलं होतं? नाही, दिलेर खान साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली. दिलेर खानाने ही जबाबदारी सोपवली? आम्हाला न विचारता. या तुम्ही. जी. काहीतरी गडबड आहे. आपला नेहमीचा पुजारी गायब झालाय. गेला कुठं म्हणायचं? रायप्पा, जी. आम्ही पांढऱ्यांच्या आईंना भेटून येतो. चला, मी बी येतो बरोबर. तू? होय, तुम्ही मोर चला, मी हाय मागोमाग. नको,
इथे जवळच तर जायचं आहे. पांढऱ्या सरदाराचं घर लांब कुठे? लांब आणि जवळ गनिमांच्या गळ्यात दोन्ही बी सारखं. चला. नको रायप्पा. अहो एक वेळ खाया देऊ नका, पण बरोबर यायला नाही म्हणू नका. धन्यासनी समजलं तर लय बोल हनतील. आम्ही सांगतो त्यांना. तू दादासाहेबांवरच लक्ष ठेव. अहो पण रायप्पा, कट्यार आणि खंजीर दोन्ही आहेत बरोबर. आणि इथून पुढे गेलं की मराठी सरदारांची घरं लागतात. नको काळजी करू. येतो. इधर आओ. कौन हो तुम? हम राबिया है हुजूर. हमारा पीछा क्यों कर रही हो? नहीं राजकुमारी, हम आपका पीछा नहीं कर रहे. दिलेर खान साहब ने हमें आपकी हिफाजत के लिए रखा है. हम आपके बांदी है हुजूर. हमें ना तो तुम्हारी हिफाजत की जरूरत है और ना ही तुम्हारी. निकलो. खान साहब गुस्सा हो जाएंगे हुजूर. हम बात करेंगे उनसे. हुजूर, अब कोई फायदा नहीं. अब हम हमेशा आपके साथ रहेंगे. अनाजी पंत, आपण आमच्या विश्वासातले आहात हे ठाऊक आहेच आपल्याला. हे तर आमचं परमभाग्य. गडावरचं वातावरण, सध्या निर्माण झालेली परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे. याची पुरेपूर कल्पना आहे आम्हास. कल्पना आहे, पण हवं तेवढं लक्ष ठेवताय असं मात्र आम्हाला जाणवत नाही. महाराणी साहेब, माफी असावी, परंतु गडावर अनोळखी लोकांचा वावर होत आहे असं आढळून आलंय आम्हाला. अनोळखी माणसं? नाही नाही महाराणी साहेब, आपली काहीतरी गफलत तर होत नाही ना? गफलत आमची नाही, आपली होती. आम्ही योग्य तेच बोलतो हे ठाऊक आहेच आपल्याला. हो म्हणजे गडावर अनोळखी माणसं येतात, राजरोजपणे कुलमुखत्यारांना भेटतात. कुलमुखत्यारांच्या सदरेवर खलबत सुरू असतात. महाराणी साहेब, कुलमुखत्यारांकडे लोक येतच असतात. आपण त्यांना अडवू शकत नाही. निदान लक्ष तर ठेवू शकता. हो, लक्ष ठेवू शकतो, परंतु याच्या मागचा उद्देश? आम्हाला शंका आहे की बहादूर गडावरची माहिती ही युवराज्ञींना मिळत असते आणि गडावरच्या खबरा या बहादूर गडापर्यंत पोहोचत असतात. मेतकूट जमू लागलंय. मेतकूट? बापरे, त्यांचं मेतकूट म्हणजे आपल्यासाठी कालाकूट. कालाकूट. आत्ता बरोबर बोलताय. आणि हेच थांबायला हवं. या कालाकूट विषामुळे आपल्या अंगाची लाही लाही होईल, नाही तर हे आपल्याला थांबवायलाच हवं. खरं सांगायचं तर ही गोष्ट आमच्या वकुबा बाहेरची आहे. पंत, हे तुम्ही बोलताय? हो, कुलमुखत्यार आहेत त्या. त्यांचा अधिकार मोठा आहे. आम्ही सुद्धा अधिकारानं लहान नाही. महाराणी आहोत आम्ही. माफी असावी महाराणी साहेब. आता यापुढे आपण फक्त आज्ञा करावी. आज्ञा हीच की आम्हाला स्वराज्यद्रोह करणाऱ्यांशी युवराज्ञींच्या असलेल्या संधानाचे ठोस पुरावे पाहिजे आहेत. अनाजी पंत. महाराणी साहेब, खरं बोलू? आता यापुढे खरंच बोला.
दरबारातली दरबारी भाषा आमच्या पुढे नकोच. महाराणी साहेब, शंभूराजांचा विषय आम्ही आमच्यासाठी आधीच बंद केलाय. म्हणजे आमच्यासाठी आता युवराज म्हणून फक्त राजाराम राजेच. हेच आपल्या मनातलं साध्य करायचं असेल तर आम्ही सांगतो ते करा. राहुजी पंत, जी. बाहेरून येणाऱ्या माणसांवर लक्ष ठेवा. आमच्या हाती ठोस पुरावा आणून द्या, म्हणजे तोच महाराजांसमोर नेऊन ठेवता येईल. जशी आपली आज्ञा. राहुजी, तुम्ही गडावरील पहारा कडेकोट करतो. यापुढे गडावर मुंगीही शिरणार नाही याची काळजी घेतो मी. अगं बाई, सुनबाई, तुम्ही इथं आहे सवय? काय ग धारात? एक विचारायचं होतं. काजळ पाडू का बाळा साठणं? हो. तुमचं तर ध्यानच नाही. अव 2 रोज काजळ नाही लेकराला. कुणीतरी देणार होतं ना? नाही दिलं? हो, बर. आज काजळ पाडतो म्या. कोरफड घेऊन येतो. सांग कोणाला तरी. नाही न ग, म्याच आणतो. चांगली हिरवीगार रसाळ कोरफड आणतो. सुनबाई, कुणाची वाट बघताय का? नाही. कोणी येणार आहे? नाही. बहादूरगडावर न काही ख्याली खुशाली? बर, मी येतो कोरफड घेऊन. तुमचं चित्त काय आज थाऱ्यावर दिसत नाही. बाळाकडे लक्ष द्या आणि रडलं तर झोका द्या. येतो मी. तुला सांगितलं ना एकदा. अहो, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण माझं आतमध्ये जाणं बी जरुरीचं आहे. अरे मी का नाही म्हटलू का, पण तसं आतमध्ये सोडता येत नाही. या कोण आहे ते कळलं तर. अरे कुणी का असो ना, महाराजांचा पाहुणा असो नाही तर रावळा असो, तसं आतमध्ये जाता येत नाही. कागद, चिठ्ठी, खलिता, पुणे अंमलदाराचा दस्तूर आहे का तुमच्याकडं? अहो होता ना, समद होता येताना, पर वाटेत भाकरी खाया थांबलो आणि तिथं ती सरलो. परत गेलो तर ती जागाच गावली नाही. म्हणून नाही तर काय सबब चालत नाही तर रायगड आहे यो. अहो ते ठाव आहे मला बी, पर सुरलीस पण ते येत आहेत. कोण? म्या वनाजी शृंगारपुराहून आलोय. पर पिलाजी शिर्केंचं दस्तूर पत्र विसरलो बघा. आता आली का पिलामत, आणि हे बी आज सोडत नाहीत. शृंगारपुराहून आलाय? जी पंत. कुणाला भेटायचं? युवराजनींना निरोप द्यायचा आणि लगेच जायचं आहे. मानाजी, त्यांची पूर्ण नोंद घ्या. नाव गाव विचारा, त्याच्याकडे काय आहे ते तपासा. भेट होऊ द्या, मग याला थांबवून घ्या. युवराजनी दुजोरा दिला की मगच सोडा. म्हणजे तसं मला जायचं नव्हतं. म्हणजे माझ्या संग आणखीन एक माणूस आहे, तो आणि मी जाणार होतो. मी आता त्याच्या संग फक्त सिंहासनाला मुजरा करायला आलो होतो. मग तो कुठे आहे? तो पायतोडच होता. मी आलोच बघून. इथंच होता. आता आलोच. हा, शाब्बास मानाजी, नीट लक्ष ठेवा. दस्तूर पत्र बघितल्याशिवाय कुणालाही आत सोडू नका. जी पंत, तुम्ही आलात आणि गेला माघारी. आता परत आला तर सरळ जेरबंदच करा. जी.
राजपुत्र बेटावर अडकला आहे, सगळ्या वाटा बंद केल्या आहेत. ज्या दिवशी आम्हाला पुरावा सापडेल की तुमचे स्वराज्याच्या फितुराशी संबंध आहेत, तेव्हा आम्ही तुमच्या समोर स्वराज्याच्या महाराणी साहेब म्हणून उभ्या असू आणि तुम्हाला सुनबाई म्हणून नाही, कुलमुक्त्यार बाई साहेब म्हणून जाब द्यावा लागेल. एवढं दचकायला काय झालं? अहो आम्हीच तर आहोत. तुम्ही आहात म्हणूनच. मतलब? मातोश्री, दासींची सेवकांची काही वर्दी मिळाली नाही. अचानक अशा समोर आलात म्हणून दचकला? नाही म्हणजे तसंही नाही. आमच्याऐवजी दुसऱ्या कोणाची वाट बघत होतात तुम्ही? आम्ही का कोणाची वाट बघू मातोश्री? का म्हणजे कुलमुक्त्यार आहात तुम्ही. खाजगीतले खबरगीर, फुलस्वार, खाजगीतले कारकून, निरोप, झालंच तर रयत सुद्धा तुमच्या भेटीला येते, म्हणून विचारतोय आम्ही. नाही मातोश्री, तसं काही नाही. तसं काही असेल तर सांगा आम्हाला. खरंच तसं काही नाही. तुम्हाला कोणाचा निरोप किंवा खलिता यायचा होता का? म्हणजे नाही. नाही तर नाही ना, मग झालं तर. आम्हाला वाटलं तुम्हाला कोणाचा खलिता येतोय की काय. नाही मातोश्री, आम्ही निघू. आज्ञा असावी. या. तुम्ही या दिशेला निघाला होतात ना? हो, येतो. दादासाहेब, अक्कासाहेब आपल्या खिलाफ काही गोष्टी नियोजनबद्ध रीतीने घडतायत. म्हणजे तुम्हाला चाहूल लागली तर? हो. आपला खबरगीर देवळातला पुजारी गायब आहे, दूध देणारा गवळी गायब आहे. त्याच्या जागी वेगळीच अनोळखी माणसं दिसायला लागलीत. हो, आम्ही दूधवाल्याला विचारलं तर तो म्हणाला त्याची नेमणूक दिलेर खानाने केली आहे. याचा अर्थ आपली विश्वासू माणसं दिलेर खानाच्या ताब्यात असणार. कदाचित. आज आमचा सुद्धा पाठलाग करण्यात आला. तुमचा? ज्योताजी रायप्पा कुठे होते? आम्ही पांढरे सरदारांच्या आईंना भेटायला गेलो होतो, तेव्हा एक बुरकाधारी बाई आमचा पाठलाग करत होती. साहेब, याचा अर्थ आपणच गाफील आहोत. आणि तो बहादूर खान काही आता गप्प बसणार नाही. दादासाहेब, आपल्याला वेगाने पावलं उचलली पाहिजेत. कशी हक्कासाहेब? रायगडावरून येणारे सांकेतिक संदेश आता बंद झाले. आता कठीण आहे. आम्ही असं ऐकलं आहे की खुद्द औरंगजेब नाराज झाला आहे म्हणून. ते तर होणारच होत. हे कडक आदेश त्यानेच दिले असणार. हक्कासाहेब, ते आम्ही गृहीत धरलेलंच होतं, पण आता वेगळाच पेच उभा राहिलाय. रायगडाशी संपर्क तुटलाय, त्यामुळे इथून पुढे कोणत्या दिशेनं पावलं टाकायची ते ठरवणं अवघड झालंय.